अरे माऊली ज्ञानोबरायांची माई गेली, माऊली ज्ञानोबरायांचा बाप गेला बरं का महाराज. आणि माऊली ज्ञानोबरायांची मायबाप गेल्याच्या नंतर 3 लेकरं घरामध्ये आहे. निवृत्तीनाथ निघून गेलेले आहे. आता सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी मधुकरीची जोडी काकेमध्ये लटकावी. ज्ञानोबराय पवित्र असणाऱ्या आळंदीमध्ये मधुकरीसाठी जावे ना महाराज. माऊली ज्ञानोबराय आळंदीत मधुकरीसाठी गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या जीवनातला नियम आहे. ज्ञानोबराय फक्त 3 घराची मधुकरी मागतात. ज्ञानोबराय घरामध्ये मधुकरीसाठी गेले आणि ज्ञानोबरायांच्या छातीत लात घातली. ज्ञानोबराय धरणीला पडले. सांगू अरे दादा, ज्ञानोबराय धरणीला पडले. ज्ञानोबरायांच्या तोंडातून रक्ताचा थेंब बाहेर पडला. रक्ताचा थेंब माझ्या माऊलीनं पाहिला. आणि माऊली ज्ञानोबरायांनी देवाला हात जोडले. देवाला माऊली म्हणतात, का रे देवा, का रे देवा, माझी माय गेली, माझा बाप गेला, माय बाप मेले दोन्ही, आता उरले नाही कोणी. देवा माझी माय गेली रे, माझा बाप गेला रे देवा, म्हणून हा समाज त्रास देतोय का. अरे त्या ज्ञानोबरायांना मारलं, त्या ज्ञानोबरायांना मधुकरी नाही दिली. पण ज्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांना मधुकरी नाही दिली ना दादा, त्याच महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी उठावं, ती मधुकरीची जोडी घ्यावी. अरे काय त्रास नाही दिला. अरे त्या ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी आज नदीच्या पलीकडून बाऱ्या लागतात हो दादा. 6-6, 7-7 सुनील बाबा 7-7 किलोमीटर पर्यंत बारी जाते ना. त्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांना नाही मधुकरी दिली या आळंदीनं. अरे माझ्या ज्ञानोबरायांना मारलं, माझ्या ज्ञानोबरायांच्या बहिणीची खापर, माझ्या मुक्ताबाईचं कापर फोडलं. पण ऐका ना दादा, ज्या वेळेस माझ्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं, माऊलींची बहीण ताटी लावून बसली आणि ताटी लावलेल्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या बहिणीनं माऊलींना सांगावं, ज्ञाना तू योगी आहेस रे बाबा. योगी बरं का माझ्या मनोलीतल्या माय बापांनो, या समाजाची एक रीत आहे, ज्याची माय जाते, ज्याचा बाप जातो, हे पोरांनो, जोपर्यंत घरामध्ये माय आहे, बरं का ताई, जोपर्यंत घरामध्ये माय आहे, जोपर्यंत घरामध्ये बाप आहे ना, तोपर्यंत त्यांच्या पाया पडून घ्या. एकदा माय गेली ना आणि एकदा बाप गेला ना, या जगाच्या पाठीवर सगळं मिळेल तुम्हाला. अरे फ्रीज मिळेल, अरे टीव्ही मिळेल, सोफा सेट मिळेल, गादी सेट मिळेल, पण या जगाच्या पाठीवर माय आणि बाप नाही मिळेल. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला विचारेल, ताई आठवताई दिवस, अगं ताई तू लग्नाला आलीस, इथं प्रत्येक बसलेली पोरगी कुणाची तरी सून आहे. हे पोरींनो आठवा रे तुमचा बाप. अरे पोरींनो, तुमच्या लग्नासाठी तो बाप याच्या दारात जाईल. तुमच्या लग्नासाठी तो बाप गावातल्या सावकाराकडे जमीन गहाण ठेवल आणि लाखो रुपये घेईल. त्याला जर गावातला एखादा माणूस म्हणला ना, अरे कशाला व्याजाने पैसे घेतो, साधं कर लग्न, तर म्हणतो नाही रे, माझ्या पोरीचं लग्न मोठं झालं पाहिजे, माझी पोरगी आनंदात राहिली पाहिजे, म्हणून तुमचा बाप लोकांच्या घरी
घरी व्याजानं पैसे घेतो रे पोरींनो, ए पोरींनो, ए माझ्या आयानो. पण एक सांगू, त्या जगाच्या पाठीवर काही करा बुवा, परंतु जोपर्यंत तुमच्या घरामध्ये माय आहे ना, आणि जोपर्यंत तुमच्या घरामध्ये बाप आहे ना, त्या मायबापाच्या पाया पडा रे. त्यांच्या माय बापाच्या पाया पडल्यावर स्वर्ग आहे. अरे गेले माझ्या माऊली ज्ञानोबरांचे मायबाप समाजानं मारलं, समाजानं गावाच्या बाहेर काढलं. काय प्रसंग आहे. अरे 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली आहे. अरे 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली रे. हरिपाठ निर्माण केला, पण त्या माऊलीला लोकांना शिव्या द्याव्या. अरे माऊलीने रस्त्याने चालावं, माऊलीच्या अंगावर शेत फेकावा. अरे आम्ही साधे महाराज लोक आहे, आम्ही माऊलीच्या 10 ओव्या पाठ करतो, 5 अभंग पाठ करतो. लोक आम्हाला 25 हजार रुपये देतात रे. आणि त्या माऊलीला मारलं लोकांना. पण माझ्या माऊलीला मारल्याच्या नंतर सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबरांनी दार लावलं. आणि दार लावल्याच्या नंतर माझी मुक्ताबाई म्हणते, नाना, अरे ज्ञाना, अरे योगी आहेस, आणि योग्याचं अंतकरण पवित्र असतं रे बाबा. हे मनोलीकर, सासू खवळणी म्हणून विहिरीत उडी नसते टाकायची. अरे सासूने मारलं, नवऱ्यानं शिव्या दिल्या म्हणून काही पोरी विहिरीत उडी टाकतात, पेटून घेतात. अरे तू आहे तुमच्या जिंदगीवर त्रास काय असतो विचारा माझ्या सीतेमय्याला. अरे 14 वर्ष वनवासात राहिली माझी माय, पण एका माणसानं संशय घेतला म्हणून अग्निपरीक्षा दिली. इथं बसलेल्या माझ्या तायानं, जर कधी संकट आलं ना तुमच्यावर, तर स्वतःच्या जीवाला नका बरं वाईट करून घेऊ. अरे माझ्या ज्ञानोबरांकडे पहा, संत असताना मारलं लोकांना. पण सांगू, माझ्या मुक्ताबाईनं म्हणावं, ज्ञाना, मनोलीकर, अरे ज्ञाना योगी आहेस रे बाबा, उघडदार, उघड 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 ना दार, उघड ना. नाही उघडणार. अरे ज्ञाना, आपली जीभ आहे, जीभ काय, आपली जीभ आहे, जीभ, आणि जीभ 32 दाताच्या मध्ये राहती बरं का गावकऱ्यांनो. शिव्या दिल्यावर लोक भांडणं करतात, स्टेटस नाही टाकलं म्हणून मर्डर करतात. आता चाकण मध्ये 2 महिन्यात घटना घडली, इंस्टाग्रामला फॉलो बॅक नाही दिलं म्हणून मर्डर. अरे माऊलीला लोकांना शिव्या दिल्या, माऊलीच्या अंगावर शेण टाकलं, पण ती सुद्धा मुक्ताबाई म्हणते, ज्ञाना, अरे आपल्या 32 दाताच्या मध्ये जीभ राहते, जीभ. पंचायत समितीला भांडणं करणारे, ग्रामपंचायतीला कुऱ्हाडी घेऊन पळणारे, भामटे, जे भांडणं करतात ना, त्यांना सांगेल, भांडणं करताना तुम्ही करा, भांडणं करा मर्डर, पण फक्त करत असताना 1 तास बसून विचार करा, तुम्ही जेलमध्ये गेल्यावर तुमची बायको कोणाकडे बघणार आहे. तुमचे सोन्यासारखे लेकरं कोणाला बाप म्हणणारे. अरे कीर्तनकारानं फक्त रामायण महाभारत नाही सांगाव, थोडंफार प्रबोधन सुद्धा करावं. मुक्ताबाईनं सांगावं ज्ञाना, अरे 32 दाताच्या मध्ये जीभ राहते, आणि ती जीभ जर दातानं चावली तर कोणी 32 दात तोडतं का? होय मनोलीकर, जीभ चावली म्हणून दात तोडता का? नाही ना. माझ्या मुक्ताबाईनं सांग, अरे जीभ दाताने चावली कोणी 32 ज्ञाना, दार उघड रे. या समाजानं तुझ्या अंगावर जर शेण फेकलं तर ते फुलं म्हणून अंगावर घे. तू योगी आहेस ज्ञाना, उघड.
राजा तू गेला तर आमचं कसं होईल? अरे ज्ञानोबा, माझी माई गेली, माझा बाप गेला, आम्हाला नाही वाईट वाटलं. अरे माऊली, आमची माई गेली, आमचा बाप गेला, आम्हाला नाही वाईट वाटलं. पण ज्ञानोबा, अरे तू जर ताटी लावली तर आम्ही कुणाकडे बघायचं रे राजा? दार उघड रे माऊली, दार उघड. आणि त्या महाविष्णू माऊली ज्ञानोबरांनी ती ताटी उघडली. 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी तयार केली. अरे हरिपाठ लिहिला, चांगदेव 65 लिहिली. पण सांगू, त्या ज्ञानोबरांना लोकांनी इतकं मारलं, इतका त्रास दिला, गावाच्या बाहेर काढलं, संन्याशाची कार्टी म्हणून चिडवलं. पण त्या माझ्या माऊली ज्ञानोबरांनी पसायदानात देवाला विनंती केली, देवा, ज्या लोकांनी मला मारलंय ना, ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे, माझ्या बहिणीचं खापर फोडलं आहे, माझ्या मायबापाला ते अंत प्रायश्चित्त घ्यायला लावलं ना देवा, त्या लोकांना मारू नको रे पांडुरंगा. त्या लोकांच्या अंतकरणातल्या वाईट विचारांना मरण देन, सद्विचारांना जीवन दे. जे खळांची व्यंकटी, ए बोला रे माझ्या मायबापांनो, जे खळांची व्यंकटी तया सत्कर मिरती वाढो. हे देवा, ज्या लोकांनी मारले, ज्या लोकांनी त्रास दिलाय ना, त्या लोकांना मारू नको. त्या लोकांच्या अंतकरणातल्या वाईट विचारांना मार. लोकांनी मारलं तरीसुद्धा समाजाचं हितच पाहिलं. त्या असणाऱ्या महात्म्यासाठी, त्या असणाऱ्या संतासाठी माझे तुकोबाराय म्हणतात, बाबा यांना संत म्हणतात. आणि